निळ्या साडी हाती चित्रगुप्ताची लेखणी घेऊन बसलेले सुज्ञ परीक्षक, दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आदरणीय गुरुजन वर्ग, वक्तृत्वाने उधळलेल्या मोती वेचण्यासाठी जमलेले विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी अर्पिता पुजारी, इयत्ता 5वी. आपल्या समोर विषय मांडत आहे शेतकरी जगाचा पोशिंदा. न पिरला ना बाटा, न पिरला ना बाटा, ना बाटा ना टाटा, खऱ्या अर्थाने शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबाराया, ज्यांनी आपल्याकडे घाण असलेल्या शेतकऱ्याचं 7-12 इंद्रायणी नदीत बुडून त्यांना कर्जमुक्त केले. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा भाव देऊन शेतकऱ्याचं राज्य निर्माण केलं. भारताचा शेतकरी तसा आहे का? महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते तासनतास महत्त्व नसलेल्या गोष्टींना ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवणारे इलेक्ट्रॉनिक मीडियांना जर फिरवा तुमची कॅमेरे, ऊसाच्या पाचाट्यात हाड घालणाऱ्या आया बहिणीकडे दाखवा याच जगाला जगाचा पोशिंद्याचं शोषण आणि दाखवाच त्याचं सुकलेलं राशन. शेतकऱ्याचं शेतातलं जगणं दाखवा, रात्रंदिवस राबणं दाखवा, लोकशाहीचा मरण दाखवा, शेतकऱ्याचं शरण दाखवा, विहिरीचा तळ दाखवा, विजेचा लपंडाव दाखवा आणि कर्जाच्या बोजानं पडलेल्या पाठीवरचा ओढ दाखवा आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारखा पिकाला मिळालेलं माती मोलभाव. आणि मग हा देश कृषी प्रधान देश आहे म्हणून असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा. शेतकऱ्याला बळीराजा पण खरंच आज माझा शेतकरी राजा आहे का? भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली तरी बळी आजही जातोय. आत्महत्याचा प्रश्न असतोय. फक्त विधानसभेत त्याच्यावर काही उपाय मिळत नाही. तो राज्यकर्ता आपल्या राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्याचा वापर करून घेतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते देशासाठी तोच आज लाचार झाला. सत्तेसाठी लढणे हाच त्याचा आचार झाला. देशद्रोही असतील सारे देशभक्त लाखो रावण तयार झाले, राम मात्र मिळत नाही. सत्ता आणि खुर्ची हाच यांचा धर्म आहे. गोर गरिबांना लुबाडणे हाच त्यांचा कर्म आहे. सत्तेवरचा जीव यांचा रयतेवरही चढत नाही. लाखो रावण तयार झाले, राम मात्र मिळत नाही. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, रामाने रयतेच्या सुखासाठी आज राज्य दिले. आज मात्र मी प्रश्न घेतो राज्य रयतेचा की लेकी बाळा सोनाच्या काळ्या आईच्या खुशीतून हिरवळ फुलवणारा माझा शेतकरी आज उपाशी आहे. स्वतः फाटके तुटके कपडे घालून ज्याला वस्त्र पुरवतो, स्वतःच्या पोरा बाळाला मात्र उघड्यावर जगवतो. किती विचित्र परिस्थिती आहे पहा. दारू सिगरेट ना माणूस जगू शकतो, पण दारू सिगरेट विकणाऱ्याच करोडपती आहेत. मोबाईल शिवाय माणूस जगू शकतो, पण मोबाईल विकणाऱ्याच करोडपती आहेत. अन्न वाचन करून माणूस जगू शकत नाही. या कृषी प्रधान बनवणाऱ्या या देशात शेतकरी मात्र मराठी यातनं सहन करत आहे. किती घन प्रश्न आहे मित्रांनो, जरा विचार करा. शेतकऱ्यावर ही वेळ का आली याला आपण सर्वजण जबाबदार आहोत. मेडिकल मधून औषध आणताना त्याचा भाव ठरवतो का? दुकानातून चैनीच्या वस्तू आणताना त्याचा भाव ठरवतो का? मग माझ्या शेतकऱ्याच्या वस्तू आणताना एवढी का टापिटा 5 रुपयाची पेंडी घेता नाही एवढी घासाघीस असं असेल तर शेतकरी कसा जगेल? शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत. 1918 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले, जोपर्यंत शेती क्षेत्राला औद्योगिक दर्जा प्राप्त होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा विकास होणार नाही. मागच्या लॉकडाऊनमध्ये जग सारं बंद असताना घरी बसलेल्या सर्व सामान्य जनतेच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना पोषण्याचं काम कोणी केलं असेल ना तर तो माझा बळीराजा. आणि म्हणूनच शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे. सर्वांना सकस आहार मिळावा यासाठी रबणारा शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांच्या पोरांना उवावर आहे तर पावर आहे असं म्हणे खिंडण्यापेक्षा आहे त्या उवावर पाव कशी निर्माण करता येईल याचा विचार केला पाहिजे. शेवटी जाताना आणि व्यासपीठाची रजा घेताना मी एवढंच म्हणू इच्छिते, गंगा की कसम, यमुना की कसम, एक ताना बना बदलेगा, जोश में अगर होश हो तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदले कुछ हम बदलो, आओ मिलकर किसान की जिंदगी बदले.